आऊसाहेब, सुर्वेनी येतो, स्वराज्यात आलोच असा सबूत दिला होता राजांना. पण जसा आदिलशाहचा खलिता आला तसा सुर्वेचा निर्धारच गाठाळला. खलित्यात लिहिलं होतं, गपगुमानं शाहिस्तेखानच्या बाजूला व्हा, राजांना कुठलीच मदत करायची नाही. मग सुर्वे घाबरला आणि राजांना स्वराज्यात येणार नाही म्हणला. तसे राजे चिडले, त्याला धडा शिकवणारच आणि त्याच्यावर चाल करून जाणारच आऊसाहेब. बाहेरचे राहिले बाजूला, आपापसात संघर्ष करावा लागतो आहे राजेंना. शत्रूच्या विरोधात जी तलवार उचलायची ती आपल्या माणसांवर उचलावी लागते आहे. सारी शक्ती, सारा वेळ यातच खर्च होतो. आम्हाला तर असे वाटते या मातीला शापच आहे भाऊबंदकीचा. आपल्याच रक्तनात्यातल्या माणसांचा घात करणारी लोक जन्माला येतात. अहो, राज करणार तरी काय? सुर्वेला मोकळा सोडू शकत नाही. राजे सुर्वेंचा बिमोड करणारच. म्हणजे संघर्ष अटळ आहे. अटळ आहे, परंतु करावाच लागेल. आणि वाटतं तितकं सोपंही नाही. त्या सुर्वेस चिथवणारी, मदत करणारी माणसं असतीलच, परंतु तरीही राजेंसाठी हा संघर्ष अवघड नाही. ते धूळ चालतील त्या सुर्वेस. तरीही बहिर्जी, आपण काळजी घ्यायला हवी. त्या सुर्वेस कुठलीही बाहेरची मदत मिळू नये. त्यास रसद किंवा नवी कुमक मिळू नये. परंतु त्यांना मदत कोण करेल? शाहिस्तेखान. तो आपली फौज पाठवणार सुर्वेंचं बळ वाढवण्यास. बहिर्जी, नेतोजींना म्हणावं, शाहिस्तेखानाच्या तळावर आणि कोंढाण्याच्या त्याच्या वेढ्यावर सतत हल्ला करा. काहीही झालं तरी शाहिस्तेखान आणि सुर्वे यांचं संधान होऊ नये. ही जबाबदारी आपली. क्या खबर है? हुजूर, अभी अभी खबर आई है, सुर्वे सरदार ने सिवा का साथ छोड़ दिया है। अच्छा हुआ। देखा, उंगली कभी हाथ का साथ नहीं छोड़ सकती। देखो, खेल पलट गया। अली आदिल शाह ने सही वक्त पर खलीफा भेजा है। पर हुजूर, सुर्वे सिवा का साथ दे या ना दे, उसे हमें कुछ भी फायदा नहीं। तुम समझे नहीं शमशुद्दीन खान। सिवा के जितने दोस्त बनेंगे उतना हमारा नुकसान है, और जितने दुश्मन बनेंगे उतना फायदा। दुश्मन का दुश्मन हमारा दोस्त होता है। उन गोरे अंग्रेजों को इत्तला कर दो, सिवा को गोला बारूद बेचना बंद कर दे, और सिवा सुर्वे की लड़ाई में सुर्वे का साथ दे। बदले में हम उन्हें व्यापार में नई सहूलियत देंगे, उनका लगान माफ कर देंगे। हुजूर, मला अजूनही शमशुद्दीन खानांचं म्हणणं पटतंय। सुर्वे आणि शिवाजीच्या लढतीमध्ये आपण गोऱ्यांना सवलती कशाला द्यायच्या? त्यामुळे आपल्या सल्तनतीचं नुकसान होणार आहे, आपली आमदनी कमी होईल। छोटे लोग, छोटी सोच, इसीलिए आप हमारी जगह नहीं ले सकती रायबागन। हमेशा दूर की सोचो। मला समजलं नाही। समझाते हैं। अभी हम जो अंग्रेज गोरों लोगों को लगान माफी की बात कबूल कर रहे हैं, उस पे अमल थोड़ा ही करना है। हमने सिर्फ बोला है, बोलने में क्या जाता है। हमारा कहना मानकर वो सुर्वे का साथ देंगे। इस लड़ाई में सिवा हारेगा या उसकी मौत होगी, दोनों ही बातें हमारे लिए फायदेमंद है। आणि शिवाजी जिंकला तर?
अगर शिवा जीत गया तो इन उंगलियों से हम उन गोरे अंग्रेजों को टोपी पहनाएंगे। इसे कहते हैं ख्याली पुलाव, जो हमने अपने हाथों से उन अंग्रेजों को परोसा है। तानाजीराव, संगमेश्वर आपल्या कब्जात आलं। भौगोलिक दृष्ट्या संगमेश्वराचं ठाणं फार महत्वाचं। करवीर प्रांतात जाणाऱ्या सगळ्या घाटवाटा इथून जवळ आहे। शिवाय संगमेश्वरातून शृंगारपूरच्या सूर्यराव सुरव्यांवर सुद्धा लक्ष ठेवता येईल। लगोलग 4000ची फौज घेऊन आम्ही राजापूर बंदरावर जाणार आहोत। राजापूर हे कोकणातलं व्यापाराच्या दृष्टीनं महत्वाचं बंदर। ते जर ताब्यात आलं तर मोठा खजिना हाती लागेल आणि त्याचबरोबर देश विदेशातल्या व्यापाऱ्यांकडून मोठा महसूल मिळेल। तानाजीराव, स्वराज्य वृद्धीसाठी तो नितांत गरजेचा आहे। स्वराज्य संस्थापना ही केवळ प्राणार्पण करून होत नाही, तर त्यासाठी धनाचं सुद्धा पाठबळ लागतं। आणि म्हणूनच राजापुरावर धडक मारून खजिना राजगडावर पाठवण्याचा आमचा मनसूबा आहे। म्हणजे राजापुरावरनं तुम्ही राजगडाकडे निघणार वय? नाही सुभेदार, या कोकण किनारपट्टीवरचा जेवढा म्हणून आदिलशाही मुलूक आहे तो सगळाच्या सगळा ताब्यात घेण्याचा विचार आहे आमचा। आतापर्यंत आदिलशाही फौजांनी स्वराज्यावर आक्रमण करून जी जाळपोळ आणि लुटालूट केली त्याचा हिशोब चुकता करण्याचा वक्त आलाय। अक्षय बरोबर बोललाय सर। आज आता त्यांच्या मुलखातनं खंडणी गोळा करायचा वखत आलाय आणि ते टोपीकर विंग्रस त्यांचा तर समाचार घ्यायचाच आहे तानाजीराव। पन्हाळ्याच्या मोहिमेत सिद्धीच्या बाजूने या टोपीकरांनी आमच्यावर तोफा टाकल्या। इतकंच नाही तर तोफांवर स्वतःचा झेंडा सुद्धा फडकावलाय। ही एवढी मजल केली टोपीकरांची। त्यांनी टाकलेल्या तोफांचे आवाज अजूनही आमच्या डोक्यात घुमतायत। लाल माकडं साधी सुधी नाहीत, मोठी चलाख आहेत। हा आपल्याच डोळ्यातलं काजळ काढून ही माकडं आपल्यालाच ऐकतील। लय घातकी जमात आहे। अगदी बरोबर हेरलंच सुभेदार। हे टोपीकर इंग्रज फक्त व्यापारासाठी इथं आलेले नाहीत। व्यापार हा फक्त बहाणा। आपल्या मुलखावर राज्य करण्याचा मनसुबा बाळगून आले साता समुद्रापार। राज, पण आता त्यांच्या मुसक्या आवळायला पाहिजे बघा। योग्य वेळ आली की त्यांनाही आपल्या समशेरीचं पाणी पाजूच। त्यासाठी स्वतंत्र मोहीम काढू आणि या टोपीकरांना तोफेच्या तोंडी बांधून उडवून देऊ आसमानी। सुभेदार, तुर्तास तरी त्यांच्याकडून तोफखान्यासाठी लागणारा बारूद आणि बंदुका हस्तगत केल्या पाहिजे। राज, एक अर्जी आहे। पन्हाळ्याच्या मोहिमेपासनं त्या आता पावतर तुमची घोडदौड सुरूच आहे। राज, जरा विश्रांती घ्या, आम्ही जातोय मोहिमेवर। सुभेदार, काही मोहिमा अशा असतात की जिथं आम्ही जातीनं जाणं गरजेचं आहे। म्हणजे आमच्या समशिरीवर विश्वास नाही राहिला का काय? सुभेदार, तुमच्यासारख्यांच्या समशेरीच्या जोरावर तर स्वराज्य टिकून आहे आणि तुमच्या समशेरीचं कसब ठाऊक का नाही आम्हाला? आज ओळखतो की काय आम्ही तुम्हाला? लहानपणापासूनचे खेळगडी आहोत आपण, अगदी लाल महालापासूनचे। वय दोघांनी बी मिशा उगवायच्या होत्या, त्याच्या बी आधीपासूनच्या आपण मैत्र। आणि आता सुभेदारांच्या मिशा त्यांच्या ओठांवर मावत नाही। आणि आमच्या काळजात तुम्ही मावत नाही सर। आज तान्या, सुभेदार, तुमच्या समशेरीवर आमचा पूर्ण विश्वास आहे। म्हणूनच तुम्ही फौजेसह इथंच राहा, छावणी जागती ठेवा। हाती आलेला मुलूक राखण्याचं काम तुमचीच समशेर करेल।
छोड़ो 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 मुझे, ये कर दिया कि छोड़ो मुझे, छोड़ो मुझे, छोड़ो 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 मुझे, छोड़ो मुझे. आऊसाहेब, लाल महालात आपण जे हेर पेरले होते त्यांनी खबर दिली होती का शाहिस्ते खान तळ कोकणात राजांच्या मोहिमेवर ध्यान देऊन आहे. काय पाय कारस्थान रचतोया. याचाच परिणाम म्हणून स्वराज्याची चाकरी करणारे सुर्वे पुन्हा उलटले. ही सारी गुलामगिरीची जादू आहे बहिर्जी. स्वराज्याची निरोगी मानवत नाही यांना. खरे आऊसाहेब, शाहिस्ते खान दुसरा डाव टाकणार म्हणून आम्ही आमच्या लोकांबरोबर गस्त घालत होतो आणि बरोबर निशाणा लागला. शाहिस्ते खानाचा राजापूरला जाणारा हेर आम्ही पकडला आणि त्याच्याकडनं जो खलिता मिळवला. हीच शंका होती आम्हास. हा खान बुद्धिबळाचा खेळाडू आहे. इंग्रज टोपीकर राजेनं शह देऊ पाहतोय. हे तेच टोपीकर आहेत आऊसाहेब, ज्यांनी पन्हाळ्याच्या युद्धात आपल्यावर तोफा टाकल्या होत्या. त्याचंच शासन करायची वेळ आली आहे. बहिर्जी, ताबडतोब आमचा खलिता राजेंपर्यंत पोचवा आणि आमचा सांगावा सांगा. व्यापाराच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या राजापूरच्या इंग्रजात जेरबंद करा. काढण्या घाला त्याच्या हातापायात. त्याच्या वखारी कुदळ लावून फोडून काढा. याद राखा, इंग्रज टोपीकर तहहयात खितपत पडला पाहिजे आपल्या तुरुंगात. कोण समजतो कोण ह्यो शिवाजी स्वतःला? हा आमचा मुलूक, आम्ही इथलं राज, आणि हा पुण्याचा जहागीरदार आम्हासनी फरमान सोडतो. आम्ही स्वराज्य काढलंय, त्यात सामील व्हा. अरे नाही पटलं आम्हाला तुझं स्वराज्य. आम्ही नाही म्हणालो तर सरळ फौज घेऊन आमच्यावर हमला, आमच्याच मुलखात येऊन आमच्यावर शिरजोरी. नाही नाही, यांना ठेचलं पाहिजे. जे जे या स्वराज्या विरुद्ध आहेत त्या सगळ्यांनी बोलावणी धाडा. तवर आदिलशाहीची मदत येईलच. आता होऊन जाऊ दे या संगमेश्वरला आरपारची लढाई. एक तर यो शिवाजी जिंदा राहील, नाही तर सूर्यराव सुर्वे. राज, आऊसाहेबांनी तुमच्यासाठी यो खलिता पाठवलाय. एवढी अद्दल घडवून सुद्धा या आदिलशाहचे उद्योग काही थांबायला तयार नाही. खरं तर आता लढाई आपली आणि शाहिस्ते खानाची सुरू आहे, आणि आपण आणि शाहिस्ते खान दोघेही आदिलशाहचे शत्रू. त्यामुळे आदिलशाहनं कुणाचीच बाजू घेता कामा नये. हा आदिलशाह सुर्व्यांना शाहिस्ते खानाची बाजू घ्यायला सुचवतोय. राज, अव तो तसं करणारच. दोघे बी आपल्यास काफर समजतात, मग ते भाईचारा दाखवणारच. मग येसाजीराव सुर्वे आणि आम्ही दोघही मराठी, दोघही याच मातीतले. सुर्व्यांनी भाईचारा नको निभवायला? अव राज, आपल्यात तसं कुठं असतंय वय? पण म्हणून आपल्या मातीशी, आपल्या माणसांशी गद्दारी करायची? राजा, एक वाईट खबर आहे. सरदार सुर्वेंनी संगमेश्वरावर हल्ला केला आहे. लई फौज घेऊन आले होते ते. आपली बी फौज लढली, पर ताकद कमी पडली. आणि शेवटी तानाजीरावांनी माघार घ्यावी लागली. राजा सुर्वे, शेवटी तुम्ही घात केलाच. आता तुम्हाला माफी नाही. येसाजीराव, तयारी करा. सूर्यराव सुर्व्यांना धडा शिकवण्याची वेळ आली. ये रही हमारी चाल. शय भी है और आपका मोहरा भी गया.
एक तीर से दो निशाना लगाना कोई आपसे सीखे हुजूर, चाहे वो खेल हो या फिर जंग का मैदान। वो तो है जसवंत सिंह, तजुर्बा जो है। अब यही देखो, संगमेश्वर में शिवा और सुरवे दोनों आपस में लड़ रहे हैं। आदिल शाह तो हमारा दुश्मन है ही, और शिवा भी। सुरवे शिवा के साथ नहीं गया, ये हमारा पहला फायदा, और सुरवे शिवा के साथ लड़ रहा है, ये हमारा दूसरा फायदा। हुजूर, सच में आप कमाल के खिलाड़ी हो। मुबारक हो, मुबारक हो आपकी फतेह के लिए। दोनों बाजू से जीत आपकी ही है। दोनों बाजू से नहीं, हमें तीसरी बाजू से जीत चाहिए। तीसरी बाजू? ये तीसरी बाजू कौन सी है हुजूर? कोंडाना। हमें कोंडाना चाहिए। शिवा और सुरवे की जंग खत्म होने से पहले। काय म्हणावं या सूर्यराव सुरवेस? विशाळ गडाच्या पायथ्याशी यांनी राजेंवर तलवार चालवली, तरीही त्यांचे सर्व गुन्हे माफ करून राजेंनी त्यांना अभय दिलं, मान मरातब दिला, स्वराज्याच्या कार्यात गुंफून घेतलं। अपेक्षा होती की ते शमशेर चालवतील स्वराज्यासाठी, परंतु सुरवेनी शमशेर चालवली ती स्वराज्यावर, संगमेश्वराच्या छावणीवर। परंतु आऊसाहेब, तिथे सुभेदार तान्हाजीराव आणि पिलाजीराव होतेच ना, दोघेही तलवारीचे धनी होते। परंतु छावणी बेसावत असताना रात्री अचानक जसवंतराव दळवींना दिमतीस घेऊन छावणीवर हल्ला केला। तान्हाजीराव शर्थीने लढले, परंतु हल्ला इतका जोरदार होता की पिलाजीराव खचले। त्यांना सावरण्यासाठी तान्हाजीरावांना माघार घ्यावी लागली। तान्हाजीरावांनी माघार घेतली? तान्हाजीराव कसले माघार घेतात? पिलाजीरावास सुरक्षित करून तान्हाजीरावांनी असा जोरदार हल्ला केला की सुरवे पळून गेले। आऊसाहेब, राजे संगमेश्वरकडे गेले असतील ना? नाही, राजे राजापुरात गेलेत। राजापूरला? हो, कारण पन्हाळ्याच्या मोहिमेचा एक हिशोब बाकी आहे। टोपीकर इंग्रज